नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन केले। परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली। दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाचा उल्लेख करत हे आंदोलन राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली। नाही देणार पण नाही, जर दिली तर चूक मान्य होईल त्यांची की भाऊ माझा कार्यक्रम बरोबर नव्हता म्हणून, तर इस्तीफा तर देणार नाही। कॅबिनेट रिशफलच्या नावाने त्यांना दुसऱ्या जागी पाठवण्यात येईल, त्यांच्या जागी कोणी दुसरा येईल। पण जो पण दुसरा येईल त्यांनी फक्त थोडंसं लक्ष द्यावं मुलांकडे। असं जे चुकीचं व्यवहार मुलांसोबत होत आहे, त्यांना लाठीडंडे खावे लागत आहे, तेव्हापर्यंत गोष्ट येऊ नये। त्यांचे जे पण मागणी आहे ते पूर्ण झाले पाहिजे आणि एज्युकेशन सिस्टममध्ये सुधार झाला पाहिजे। बघा, आता ही जी प्रोटेस्ट आहे ही संपवण्यासाठी तरी आतापर्यंत CJP कडून काही आलं नाही आहे। हे चालू राहिलं जोपर्यंत इस्तीफा नाही मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे। पण सोनम वांगचुकजींनी स्वतःची जी हडताल होती ती संपवून दिली, कारण त्यांना काही आश्वासनं मिळाले त्या दिवशी काल युनियन मिनिस्टर्सकडून। तर त्या जरी गोष्टी झाल्या तरी पुष्कळ बेटर आहे। आणि इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की मोदीजींनी काल जो व्हिडिओ टाकला तो थोडा अगोदर टाकला असता तर पुष्कळशा या गोष्टी ज्यांनी व्हायलेंट टर्न घेतला हे नसतं झालं एखाद वेळेस। तर लवकर ॲक्शन घेण्याची गरज आहे। ॲक्शन घेतली फक्त हे पुरेसं नसतं, बरेच वेळेला थोडं लवकर घ्यावं लागतं। टाईम सेन्सिटिव्ह इश्यूमध्ये जो हा होता, संपूर्ण देशभरामध्ये जो विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे तो एक्झामिनेशन पॅटर्न, पेपर लीक आणि त्या अनुषंगानं त्यांच्या भविष्यासोबत होत असलेला जो खेळखंडोबा, त्यांच्यासोबत असलेली धोकेबाजी, त्याच्याविरुद्ध संपूर्ण देशभरामध्ये जनाक्रोश निर्माण झालेला आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी मागील 4 वर्षापासून हा मुद्दा सातत्यानं संसदेच्या बाहेर मांडला। आज सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्यांनी जे 2-3 वर्षाआधी ज्या गोष्टी मांडलेल्या होत्या त्या लक्षात आल्या आणि तो आक्रोश आज रस्त्यावर दिसून राहिलेला आहे। मात्र हे सरकार असंवेदनशील सरकार आहे। यांना विद्यार्थ्यांशी, त्यांच्या भवितव्याशी काही एक घेणं देणं नाही। ते सत्तेवर चिटकू पाहू इच्छितात। धर्मेंद्र प्रधान शिक्षा मंत्री जे आहेत, जे ह्या संपूर्ण गोष्टीसाठी कारणीभूत आहेत, ते राजीनामा देत नाही, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही। अनेक विद्यार्थ्यांवरती अमानुष पद्धतीनं ज्या लाठी हल्ला झालेला आहे त्याच्या विरोधात राहुलजीसुद्धा आज रस्त्यावर संघर्ष करतात आहे। आणि आज आपण या ठिकाणी संविधान चौकात नागपुरात बघतायत की असंख्य हजारोच्या संख्येनं विद्यार्थी स्पॉन्टेनियस स्वतःहून या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। त्यांच्या अधिकारासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।